काय सांगाल, कलावंत आलेले आहे या भुसावळ शहरामध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं पहिल्यांदा या ठिकाणी कलाकार आलेले आहेत आणि संस्कृती वारसा जपावा म्हणून या ठिकाणी या कलाकारांना बोलवण्यात आलं होतं। तरुण आणि तरुणीमध्ये या ठिकाणी जोश निर्माण झाला पाहिजे, कलाकाराची आवड झाली पाहिजे, कलाकारांचा मान सन्मान झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार।
भुसावळ शहरामध्ये राजू भाऊंच्या यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते की जे बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले, जे संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला सगळ्या जनतेला अधिकार दिलेले आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून आज त्यांचे विचार हे सगळ्या समाजासाठी पोहोचलेले आहेत, सगळ्या समाजांपर्यंत पोहोचलेले आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज संविधानाच्या माध्यमातून एक हक्काने जगायचा अधिकार दिलेला आहे. म्हणून आज ही जयंती आपण ज्या पद्धतीने उत्साहाने एका दिवसासाठी साजरी न करता त्यांच्या विचारांनी आपण वर्षाचे 365 दिवस आपण सगळ्यांनी साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. कलावंत सुद्धा भुसावळला आलेले आज प्रोत्साहन वाढवण्यासाठी आज राजू भाऊंनी त्यांच्या वतीने त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीने आज चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. आज गीतांचा आणि एकदम फेमस कलाकार आलेले आहेत नाशिक आपले संभाजीनगरवरनं, तर नक्कीच त्यांचं पण मी इथे स्वागत करते आणि आपण सगळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच. तर अजून परत त्यांना आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या भुसावळमध्ये परत येण्याची परत इच्छा व्हावी अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांनी प्रतिसाद त्यांना द्यावा. नाही, श्रीराम पाटील आला होता एक राजकीय प्रश्न, ते म्हणाले की रक्षाताई येणार नाही, मी येणार नाही. ओके, निवडून येणार नाही ते तर बघा आता 4 जूनला जनतेच्या हातात तो निकाल आहे. आज उमेदवार म्हणून नक्कीच मी पण म्हणेल की मी जास्त मताने निवडून येणार आहे. आज आपण बघायला गेलो की जो लोकांमध्ये उत्साह आहे की आज मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आज लोकांमध्ये उत्साह आहे, जोश आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज मी महायुतीची उमेदवार म्हणून नक्कीच जास्तीत जास्त मताने मी निवडून येणार. काही राजकीय सूत्र पण राहतात. मला एक प्रश्न विचारायचा की संतभाऊ उभे राहतील का? काही आपल्या सूत्रांकडनं माहिती? सूत्रांची माहिती जोपर्यंत खरी होत नाही तोपर्यंत ती खरी मानावी.